नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आलेली आहे आणि ती खूप आनंदाची गोष्ट आहे। बऱ्यापैकी आपल्या विद्यार्थी मित्रांना माहितीच आहे, पण ज्या काही विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे तर त्यासाठी खूप ही आनंदाची गोष्ट आहे। तुम्ही अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 14 नवीन मेडिकल कॉलेजेस MBBSचे गव्हर्नमेंट कॉलेजेस 2024 येणार आहेत। त्याच्या संदर्भात आज मी तुम्हाला हा व्हिडिओ सेंड करत आहे, तर तुम्ही पाहू शकता। आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला मला आवर्जून सांगावीशी वाटते की गेली 2 दिवस झालं माझं यूट्यूब चॅनल सध्या थोडंसं काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे इश्यूमुळे काही यूट्यूब चॅनल सध्या बंद होतं 2 दिवस। बऱ्यापैकी मला विद्यार्थ्यांचे मेसेजेस कॉल येत आहेत, पण काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, मी आज परत नवीन माझं यूट्यूब चॅनल नव्यानं स्टार्टिंगपासून चालू केलेलं आहे। जे काही आपले 3-4 महिन्यामध्ये विद्यार्थी आपल्याशी जुडलेले होते, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 हजार विद्यार्थी आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्रिप्शन केलेले होते बऱ्यापैकी विद्यार्थी। आणि त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्रिप्शन करून ठेवल्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज होते की त्यांच्या काही डाऊट शंका आहेत, काही कुठे ॲडमिशन भेटतं ह्या संदर्भात बरेच मेसेजेस पण येत होते। ह्या 2 दिवसात मला खूप कॉल येऊन गेले। त्या संदर्भात मी नवीन हा टेक्निकल इश्यू थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे मी आणखीन दुसरा माझा हा नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे। तर काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला नव्यानं परत ह्या माझ्या चॅनलला तुम्ही डॉक्टर सरोज कोकणे ह्या आणि एज्युकेशन अँड कन्सल्टंट ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ पुढचे पाहता येतील आणि तुमचे फ्रेंड्स किंवा नातेवाईक त्यांनाही तुम्ही शेअर करा आणि त्याही विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी ह्या यूट्यूबचा फायदा होईल। आणि मी जे काही कोणते कॉलेज प्रायव्हेट गव्हर्नमेंट त्याच्याबद्दल संदर्भात जे डिटेल्समध्ये अगदी MBBS BMS BHMS BUMS फिजिओथेरपी वेटरनरी अशा प्रत्येक मेडिकल फील्डमधल्या प्रत्येक बारकाईने गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असते। तर ओके मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर तुम्ही हा पाहू शकता स्क्रीनवरती अगदी नोटीस केव्हा आली होती, तर इथे तुम्ही पाहू शकता डेट इथे दिलेली आहे। तर 14/3/2024 म्हणजे 14 मार्चलाच ही न्यूज आलेली होती आणि ही पब्लिश पण केली होती आपल्या चॅनलवरती। तर तुम्ही पाहू शकता नॅशनल मेडिकल कमिशननी ही कोणती नोटीस काढलेली आहे इथे दिलेली आहे। तर इथं सब्जेक्ट दिलेला आहे, मी तुम्हाला सब्जेक्ट वाचून दाखवते। प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन्स फॉर UG MBBS कोर्सेस ओके ऑफ न्यू मेडिकल कॉलेजेस अँड इन्क्रीज ऑफ MBBS सीट फॉर ॲकॅडमिक 24-25 ह्या विषयीचा सब्जेक्ट आहे। आणि पुढे तुम्ही अगदी डिटेल्समध्ये तुम्ही ही पूर्ण अगदी न्यूज तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला ही पूर्ण ही गोष्ट लक्षात येईल। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अडचण असेल त्यांनी नक्कीच मला नक्कीच तुम्ही मला क्वेश्चन करू शकता किंवा मेसेज करू शकता। माझ्या फोनवरती डायरेक्ट तुम्ही कॉल केला तरी काही हरकत नाही। ओके, तर तुम्ही अगदी पाहू शकता स्क्रीनवरती की इथं ऑफिस ऑर्डर दिलेली आहे की 112 रिगार्डिंग युअर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इस्टॅब्लिशमेंट न्यू मेडिकल कॉलेजेस असं त्यांनी ह्या दिलेलं होतं। आपल्या ह्याच्यावरती पण टाकलं होतं त्यांनी वेबसाईटवरती, आणि त्याच वेबसाईटमधून मी तुम्हाला न्यूज दाखवत आहे। तर इथं अगदी नेम ऑफ कॉलेजेस दिलेले आहेत, ॲप्लिकेशन ID दिलेला आहे आणि न्यू कोर्सेस ओके नेम ऑफ कोर्सेस। तर अगदी हे तुम्हाला मी कॉलेजची लिस्ट पूर्ण अगदी जे आहेत ते पूर्ण अगदी महाराष्ट्राची मी फक्त वाचून दाखवते। तुम्ही अगदी झूम करून प्रत्येक राज्यातले तुम्ही कॉलेज पण आणि नाव पण पाहू शकता कोणते कॉलेजेस येणार आहेत। तर अगदी इथे तुम्ही पूर्ण मी तुम्हाला अगदी स्क्रीनवरती दाखवते। हे 24 नंबरचं कॉलेज पाहू शकता, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा महाराष्ट्र ओके। आणि इथे हे ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे आणि UG न्यू दिलेलं आहे, म्हणजे नवीन येणारे हे कॉलेज आहे। आणि पुढे आणखीन तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामधलं कोणतं कॉलेज आहे, इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम दिलेलं आहे, हे बघा। आणि इथे पण तुम्हाला UG न्यू असं दिलेलं आहे। आणि पुढचंही कॉलेज पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक महाराष्ट्र, हे पण तुम्ही पाहू शकता। हे पण एक नवीन कॉलेज इथं दिलेलं आहे। आणि पुढचं नेक्स्ट कॉलेज तुम्हाला आणखी महाराष्ट्राचं तुम्हाला मी दाखवते की वाशिमचं दाखवलेलं आहे, नाशिकचं पण दाखवलेलं आहे। आणि नेक्स्ट आणखी महाराष्ट्रामध्ये आपले कोणते नव्यानं कॉलेजेस आहेत अगदी स्क्रीनवरती इथे तुम्ही पाहू शकता की इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ महाराष्ट्र हे पण एक आलेलं आहे। इथे ॲप्लिकेशन त्यांचा नंबर आहे आणि UG कॉलेजेस आहेत। अगदी स्क्रीनवरती तुम्ही झूम करून पहा, म्हणजे प्रत्येक तुम्हाला कॉलेज लक्षात येईल। तर ओके, आणि पुढचं आणखीन तुम्ही एक कुठलं आहे कॉलेज मी तुम्हाला दाखवते की महाराष्ट्रामध्ये आपलं नव्याने येणारं कॉलेज आहे ते श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, हे पण दिलेलं आहे, हे महाराष्ट्र औरंगाबाद ओके। आणि इथे पण हे UG न्यू दिलेलं आहे आणि हा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे।
आणि पुढचं कॉलेज आणखीन एक आहे, तुम्ही ते पाहू शकता की महात्मा गांधी मिशन नेहरू नवी मुंबई, इथे पण एक नवीन कॉलेज नव्याने येत आहे आणि ते पण UG इथं दिलेलं आहे आणि हे पण ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. अगदी तुम्ही झूम करून प्रत्येक कॉलेज पाहू शकता कुठे आहे, त्याचा ॲप्लिकेशन नंबर किती आहे आणि नव्यानं कॉलेज येणारी संख्या जवळजवळ 14 आहे. आणि पुढचं तुम्ही कॉलेज पाहू शकता आणखीन महाराष्ट्रामधलं आपलं की इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा महाराष्ट्र, हे बघा हे 72 नंबरचं हे पण एक कॉलेज येणार आहे. इथे ॲप्लिकेशन ID दिलेलं आहे आणि UG न्यू दिलेलं आहे. आणि नेक्स्ट आपण कॉलेज आणखीन पाहू शकता महाराष्ट्रामधलं हे मालती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज असं दिलेलं आहे, हे अकोला महाराष्ट्र 75 नंबरवरचं. इथे पण ॲप्लिकेशन ID नंबर दिलेला आहे आणि UG न्यू दिलेला आहे. आणि नेक्स्ट आणखीन कॉलेजचा आपण विचार बघूया कुठला आहे, तर इथे एक आणखीन एक कॉलेज आहे, हे 95 वरती दिलेलं आहे, आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि जनरल हॉस्पिटल पालघर और महाराष्ट्र, हे पण एक दिलेलं आहे 95 नंबरवरचं. पालघरला पण एक नवीन कॉलेज येणार आहे आणि ते UG न्यू दिलेलं आहे आणि ॲप्लिकेशन नंबर पण दिलेला आहे. आणि पुढे आणखीन कॉलेज आपण पाहू शकतो, इथं कोणतं कॉलेज आहे ते, इथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज LT मार्ग मुंबई, हे पण दिलेलं आहे 101 नंबरवरती. इथे पण ॲप्लिकेशन ID दिलेलं आहे आणि UG म्हणजे हे कॉलेज जवळ जे हॉस्पिटल जे कॉलेजपासून एकदम काही अंतरावरतीच हे नवीन कॉलेज येणार आहे मुंबईला, LT मार्ग मुंबई. आणि पुढचं आणखीन तुम्हाला मी एक नोटीस वाचून दाखवते की ऑफिस ऑर्डर 58 रिगार्डिंग युअर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इस्टॅब्लिशमेंट न्यू मेडिकल कॉलेज, म्हणजे जवळजवळ 58 कॉलेज आणखी नव्यानं येणार आहेत पूर्ण आपल्या भारतामध्ये. तर त्यात आणखीन एक कॉलेज आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे, ते तुम्हाला दाखवते मी कुठलं आहे ते. तिथे पाहू शकता तुम्ही कॉलेज नेम आणि नेम ऑफ द कोर्सेस. तर इथे एक कॉलेज दिलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता 30 नंबरवरती महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर. तर हे येणारं कॉलेज आहे, UG इन्क्रीज दिलेलं आहे, म्हणजे हे वाढण्याची शक्यता आहे. त्या 58 कॉलेजमध्ये एक कॉलेज आणखी औरंगाबादला नव्यानं येणार आहे असं त्यांनी पब्लिश नोटीस केलेली आहे NTCने. तर अगदी हे मी तुम्हाला पूर्ण अगदी झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नोटीस काय आहे. 24मध्ये नव्याने सुरू होणारे हे महाराष्ट्रातील राज्यातील MBBS कॉलेजेस आहेत. तर जवळजवळ 14 मेडिकल कॉलेजेस तुम्हाला मी पूर्ण अगदी लिस्ट मी पूर्ण तुम्हाला वाचून दाखवलेली आहे कोणत्या कोणत्या नावाची. आणि प्रत्येक कॉलेजचा इथे तुम्ही इंटेक पाहू शकता, इथे इंटेक पण दिलेला आहे. तर इथे जे फर्स्ट कॉलेज आहे मुंबईचं आहे तिथे 100चं आहे, पुन्हा अंबरनाथचे पण 100 आहे, नाशिकचं पण 100 आहे आणि जालना 100 आहे, हिंगोली 100 आहे, अमरावतीचं पण 100 इंटेक आहे, वाशिमला पण 100, बुलढाणा 100 आणि भंडारा पण 100 आणि गडचिरोलीला पण 100 सीट्स येणार आहेत. तर ह्या जवळजवळ 10 मेडिकल कॉलेजेस हे प्युअर गव्हर्नमेंटच्या राहणार आहेत नवीन येणारे कॉलेजेस. आणि पुढचे 3 कॉलेजेस आहेत त्यातले प्रत्येक 3 कॉलेजेस प्रायव्हेट आहेत आणि एक कॉलेज आहे ते डीम्ड कॉलेज येणार आहे. तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण पाहू शकतो संभाजीनगर हे प्रायव्हेट कॉलेज आहे, 100 सीट्सचं आहे. आणि दुसरं आणखीन एक मालती मेडिकल कॉलेज हे पण प्रायव्हेट आहे, हे पण 100 सीट्सचं आहे. आणि आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वाडा हे पण हे 150 सीट्सचं आहे. ओके. आणि पुढे तुम्ही आणखीन पाहू शकता की मुंबईचं हे आणखीन एक नवी मुंबईला हे पण 100 सीट्सचं आहे. तर जवळजवळ हे 10 गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि 3 प्रायव्हेट कॉलेजेस येणार आहेत आणि एक डीम्ड आहे. तर जवळजवळ हे 14 मेडिकल कॉलेजेस ह्या वर्षी 2024मध्ये नव्याने येणार आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, अगदी गुड न्यूज आहे. आणि तुम्हाला बऱ्यापैकी ह्यावर्षी विद्यार्थ्यांची संख्याही वाढलेलीच आहे, त्यामुळे कट ऑफ पण थोडासा वाढण्याची शक्यता आहे. नव्यानं कॉलेज आले तरी पण विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे कट ऑफ थोडासा वाढण्याची शक्यता आहे की लास्ट इयर 2023पेक्षा एकंदरीत 5+ घेऊन आपण चालले की आपल्याला एकंदरीत कट ऑफ लक्षात येईल. तर इथे अगदी तुम्हाला मी स्क्रीनवरती हे 14 मेडिकल कॉलेजेस दाखवलेले आहेत आणि जवळजवळ 450 सीट्स वाढण्याची शक्यता आहे टोटल इंटेक. ओके. तर जवळजवळ 450 इंटेक. तर जवळजवळ विद्यार्थ्यांची कॉलेजची संख्या 450 जवळजवळ संख्या येणार आहे. तर ते विद्यार्थ्यांची सीट पण जवळजवळ 1400 ते 1500 सीट्स वाढण्याची शक्यता आहे. तर एवढंच या निमित्ताने आज मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना डाऊट्स आहेत त्यांनी अगदी तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता. अगदी परत एकदा मी तुम्हाला कॉलेजचे पूर्ण लिस्ट सांगेल जे नवीन महाराष्ट्रातून येणारे आहेत कॉलेज आपले, आणि प्रत्येक कॉलेजचा इंटेक किती असणार आहे ते पण तुम्हाला मी मेसेज थ्रू सांगू इच्छिते सांगणार आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्ताने
थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.